जय महाराष्ट्र मित्रांनो, अलीकडे वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी कारणांमुळे शेतजमीन कमी होत चालली आहे। याशिवाय कुटुंबात होत असलेले विभाजन पाहता अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। अशा परिस्थितीत अनेक जण आता नवीन शेती घेण्याच्या तयारीत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात एका व्यक्तीला जास्तीत जास्त किती शेतजमीन विकत घेता येते याविषयी, महाराष्ट्रात कोणता कायदा अस्तित्वात आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या सीलिंग कायद्यानुसार किंवा कमाल जमीन धारणा कायद्यानुसार एक शेतकरी शेतीसाठी जास्तीत जास्त 54 एकर एवढी जमीन विकत घेऊ शकतो। जर जमीन पूर्णपणे कोरडवाहू असेल तर तो 54 एकर कमाल जमीन विकत घेऊ शकतो। जर जमीन 12 महिने बागायती असेल तर एक शेतकरी कमाल 18 एकर जमीन विकत घेऊ शकतो। जर समजा 12 महिने पाणी पुरवठा नसेल पण वर्षातून कमीत कमी एक पीक घेता येणारी जमीन असेल तर कमाल 27 एकर जमीन विकत घेता येते। तसेच जर हंगामी बागायती जमीन असेल तर कमाल 36 एकर जमीन एका शेतकऱ्याला विकत घेता येते। महाराष्ट्रातील कमाल जमीन धारणा कायदा जास्तीत जास्त किती जमीन एका शेतकऱ्याच्या नावावर असू शकतो हे सूचित करतो। मात्र महाराष्ट्रात शेतीची कमीत कमी किती जमीन खरेदी आणि विक्री करता येते याबाबत काय कायदा अस्तित्वात आहे याविषयी अनेकांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला जात होता। आता महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे। म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जमिनीचे तुकडे पाडून कोणालाच जमिनीची खरेदी विक्री करता येत नाही। महाराष्ट्रात लागू असलेल्या या तुकडेबंदी कायद्याअंतर्गत एक शेतकरी किमान किती जमीन विकत घेऊ शकतो किंवा किमान किती शेत जमिनीची खरेदी विक्री होऊ शकते हे ठरवले गेले आहे। या कायद्यानुसार राज्यात एक शेतकरी किमान बागायती जमीन असेल तर 10 गुंठे आणि जिरायती जमीन असेल तर 20 गुंठे जमीन खरेदी करू शकतो किंवा विक्री करू शकतो। तुकडेबंदी अधिनियम 1947 नुसार या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत। तरी पण महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी तुकडेबंदी कायद्यात बदल केला आहे। यानुसार शेत रस्त्यासाठी, विहिरीसाठी आणि केंद्र शासन तथा राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलांसाठी 1 गुंठ्यापासून ते 5 गुंठ्यापर्यंतची शेतजमीन देखील विकत घेता येऊ शकते। मात्र यासाठी सदर शेतकऱ्याला जिल्हाधिकारी महोदय यांची परवानगी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। तसेच ज्या कारणासाठी जमीन घेतलेली असेल त्याच कारणासाठी त्याचा वापर करता येणार आहे। म्हणजेच एका कारणासाठी जमीन घेतली आणि दुसऱ्याच कारणासाठी ती जमीन वापरता येणार नाही। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेली परवानगी ही 1 वर्षासाठीच राहणार आहे। मात्र अर्जदाराने विनंती केली तर आणखी 2 वर्ष मुदत वाढ त्याला दिली जाऊ शकते। जर या मुदतीत सदर परियोजनांसाठी जमिनीचा वापर झाला नाही तर ही मंजुरी रद्द होऊ शकते। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।